नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा वारी, होमिओपॅथिक तज्ज्ञ प्रतिभा सिलिंगच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण एका खूप कॉमन पण महत्त्वाच्या आणि सर्वांसाठी त्रासदायक असणाऱ्या समस्येबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे पिंपल्स, ॲक्ने, मुरूम। तुम्हाला माहिती आहे का, फक्त हॉर्मोन बदल किंवा तेलकट त्वचा यामुळेच फक्त पिंपल्स होत नाही, तर त्यामागे बरीच अशी भावनिक कारणं आहेत आणि इमोशनल स्ट्रेस, ताणतणाव या गोष्टी देखील पिंपल्ससाठी तितक्याच कारणीभूत आहेत। याचबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। म्हणून जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळत राहतील। चला तर जाणून घेऊया पिंपल्स म्हणजे नेमकं काय असतं। पिंपल्स म्हणजे मागील भावनिक कारणे काय आहेत त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत। पहिलं म्हणजे सेल्फ ॲक्सेप्टन्सची कमतरता, म्हणजे आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकार करू न शकणे, की मी सुंदर दिसत नाही, माझा चेहरा चांगला नाही आहे, स्वतःला असं देखण्याबद्दल कमी लेखणं हे एक कारण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं एक कारण आहे, की स्वतःबद्दल आपण जसे आहोत तसे स्वीकार न करू शकणे, स्वतःबद्दल निगेटिव्ह थॉट्स वाटणे हे एक त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण आहे। दुसरं म्हणजे अँगर अँड फ्रस्ट्रेशन, म्हणजे बऱ्याच गोष्टींवर राग येतो पण तो व्यक्त केला जात नाही, मनातल्या मनात रागाला दाबलं जातं आणि ते इरिटेशन, फ्रस्ट्रेशनच्या रूपामध्ये बाहेर येतं आणि त्यामुळे हॉर्मोन चेंजेस होऊन पिंपल्सचा त्रास होतो। थर्ड, एम्बॅरेसमेंट किंवा इन्सल्ट, अशा काही सिच्युएशन लाईफमध्ये घडतात, अशा काही सिच्युएशन फेस करायला लागतात ज्याच्यामध्ये अपमान, मानहानी अशा गोष्टी घडून जातात आणि त्या इतक्या मनाला लागतात की ते हॉर्मोन चेंजेस करून पिंपल्सच्या स्वरूपामध्ये ते बाहेर पडतात। आणि लास्ट म्हणजे ओव्हर थिंकिंग किंवा स्ट्रेस, मग ते जॉबचा स्ट्रेस असो, घरातील रिलेशनशिपमध्ये स्ट्रेस असो किंवा लहान मुलांमध्ये, किशोरवयीन मुलांमध्ये म्हटलं तर अभ्यासाशी रिलेटेड किंवा करिअर संबंधित जो स्ट्रेस आहे त्याबद्दल सतत विचार करणं हे एक त्यामागील महत्त्वाचं कारण आहे। अशा प्रकारे आपण 4 कारणे जाणून घेतली: सेल्फ ॲक्सेप्टन्सची कमी, अँगर, फ्रस्ट्रेशन, ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस आणि स्वतःबद्दल एखादं इन्सल्ट, ह्युमिलिएशन अशी सिच्युएशन काही झाली आहे लाजिरवाणी, त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट होणं, ह्या अशा 4 कारणांमुळे जे आहे ते पिंपल्स होतात। आज आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत की शरीरावर कुठल्या भागामध्ये पिंपल्स असले म्हणजे त्याच्या मागे एक्झॅक्टली काय मानसिक ताणतणाव किंवा इमोशनल स्ट्रेस असतो याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। पहिलं म्हणजे फोरहेड, म्हणजे कपाळावर जर पिंपल्स येत असतील म्हणजे ओव्हर थिंकिंग किंवा मेंटल स्ट्रेस, कुठल्या तरी गोष्टीबद्दल ओव्हर थिंक केलं जातं आणि एक प्रकारचा मेंटल स्ट्रेस जो आहे तो फेस केला जातो, तेव्हा आपल्या कपाळावर, फोरहेडवर पिंपल्स येतात। सेकंड म्हणजे चिक्स, गालावर पिंपल्स येणे, यामागील भावनिक कारण काय आहे तर गाल हा भाग आपली नाती, संवेदनशीलता आणि भावना यांच्याशी जोडला गेला आहे। आपण आपलं प्रेम व्यक्त करताना कधीही गालावर, लहान मुलांच्या गालावर पापी घेतो, म्हणजेच आपण आपलं प्रेम व्यक्त करतो, म्हणून गाल हा जो भाग आहे तो आपल्या भावनांशी, मनाशी आणि प्रेमाशी संबंधित आहे। म्हणून जेव्हा गालावर पिंपल्स येतात त्यामागील इमोशनल स्ट्रेस म्हणजे इमोशनल हर्ट झालं आहे, काहीतरी अशी गोष्ट झाली आहे की ज्यामुळे आपल्याला हर्ट झाला आहे। जेव्हा एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून दुखावले जाते, मैत्रीत धोका, प्रेमात धोका किंवा रिलेशनशिपमध्ये धोका जेव्हा मिळतो तेव्हा गालावर पिंपल्स येतात। सेकंड म्हणजे रिलेशनशिपमधला स्ट्रेस, म्हणजे नात्यांमधील तणाव, मग तो नवरा बायकोमधील वाद असो, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडमधील प्रॉब्लेम्स असो किंवा मित्रांशी ताणतणाव होणं, म्हणजे कुठल्याही एखाद्या रिलेशनमध्ये जेव्हा आपण एखादा स्ट्रेस, ताण फील करतो तेव्हा देखील आपल्या चिक्सवर, गालांवर पिंपल्स येतात। आणि लास्ट म्हणजे फिलिंग अनलव, की काही लोकांना असे वाटते की कोणी मला महत्त्व देत नाही, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही, ही जी फिलिंग असते ना की माझं काही महत्त्व नाही आहे, माझ्यावर कोणाचं प्रेम नाही आहे, रिलेशनमध्ये स्ट्रेस फील केला जातो आहे, एखादी गोष्ट हर्ट करून जाते, ह्या जेव्हा सिच्युएशन होतात तेव्हा गालावर पिंपल्स हे येतात। नाकावर पिंपल्स येणे, त्यामागील भावनिक कारणं काय आहेत तर नाक हा भाग हा आपला इगो, इरिटेशन आणि फ्रस्ट्रेशन इंडिकेट करतो। नाक म्हणजे काय, माझी नाक कापलं गेलं म्हणजे माझा अपमान झाला, मानहानी झाली, म्हणजे तो आपला इगो रिप्रेझेंट करतो। म्हणून जेव्हा नाकावर पिंपल्स येतात तेव्हा इरिटेशन, लहान लहान गोष्टींवर चिडचिड होणे, घरातील वातावरण असो, ऑफिसमधला स्ट्रेस असो किंवा मुलांच्या संबंधित ताणतणाव असो किंवा सततची कोणीतरी टीका करतं त्यामुळे जे इरिटेशन निर्माण होतं तेव्हा नाकावर पिंपल्स येतात। सेकंड फ्रस्ट्रेशन, आपण खूप प्रयत्न करत आहोत, खूप मेहनत घेतली जात आहे पण पाहिजे अपेक्षित तसं यश आपल्याला भेटत नाही आहे, ही सिच्युएशन जेव्हा लाईफमध्ये फेस केली जाते तेव्हा देखील नाकावर पिंपल्स हे येतात।
आणि थर्ड म्हणजे इगो हर्ट होणे, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी अपमान झाला आहे, कमी लेखलं गेलं आहे, क्रिटिसाइज केलं गेलेलं आहे, 4 लोकांमध्ये जे हे म्हणतो ना आपण की माझा अपमान करण्यात आला, माझं नाक कापलं गेलं, हे जे फिलिंग असते इगो हर्ट होण्याची, तेव्हा नाकावर पिंपल्स येतात. तर नाकावर पिंपल्स येण्याची 3 कारणं आहे. इगो हर्ट होणं, फ्रस्ट्रेशन, अँगर, इरिटेशन, ह्या गोष्टींमुळे नाकावर पिंपल्स येतात. आता बऱ्याच जणांना चेस्ट आणि बॅक या ठिकाणी देखील पिंपल्स येतात. तर चेस्टवर पिंपल येण्यामागील कारण काय आहे? तर चेस्ट हा भाग परत आपला भावना, प्रेम आणि संवेदनशीलता यांच्याशी संबंधित आहे. जेव्हा भावनिक दुखापत होते, जवळच्या व्यक्तीकडून दुखावले जाते, प्रेम किंवा आपुलकीची कमतरता वाटते की आपल्यावर कोणी प्रेम करत नाही आहे, आपल्याला पाहिजे ती आपुलकी भेटत नाही आहे, ह्या सिच्युएशन जेव्हा लाईफमध्ये होतात तेव्हा चेस्टवर, छातीवर पिंपल्स येतात किंवा भावना दाबून ठेवल्या जातात की जे वाटतंय मनात येते ते एक्सप्रेस करू शकत नाही आहे, भावना एक्सप्रेस होत नाही आहे तेव्हा. आणि अतिसंवेदनशील स्वभाव, लहान लहान गोष्टी खूप लवकर मनाला लागणं, म्हणजे संवेदनशील जे व्यक्ती असतात त्यांना चेस्टवर पिंपल्स येतात. आता लास्ट बॅक, पाठीवर पिंपल्स येणे. पाठीवर पिंपल्स काय येतात, त्यामागे काय भावनिक ताणतणाव आहे? तर पाठ हा भाग अनेक वेळा दडपलेल्या भावना, पाठ म्हणजे काय, बॅक आहे, बॅक म्हणजे काय, पास्ट सिच्युएशन. मग एखादी भूतकाळातील त्रासदायक घटना असू शकते की जी आपण विसरू शकत नाही, एखादा इन्सिडन्स घडलाय तो आपण विसरू शकत नाहीये, तेव्हा बॅकला पिंपल्स येतात. किंवा जबाबदाऱ्या, शोल्डर, बॅक हे म्हणजे जबाबदारीचं देखील प्रतीक मानलं जातं की ओव्हर बर्डन झालेलं आहे, जास्त जबाबदारी आपल्यावर पडलेल्या आहे, जबाबदाऱ्यांचं ओझं ते सहन होत नाहीये, तेव्हा देखील बॅकवर पिंपल्स येतात. आणि दडपलेला राग, अँगर, सप्रेस, की बऱ्याच गोष्टींचा राग येतोय, व्यक्त करायच्या पण करू शकत नाहीये, हे एक देखील त्यामागील कारण आहे. आणि दुसरं म्हणजे बॅक म्हणजे सपोर्ट देखील इंडिकेट होतो की मला कोणाचं बॅकअप नाही आहे, मला कोणाचं सपोर्ट नाही आहे. ही जेव्हा भावना येते तेव्हा देखील बॅक म्हणजे पाठीवर पिंपल्स येतात. म्हणजे बॅक एकंदरीतरित्या दडपलेला राग, लॅक ऑफ सपोर्ट, जबाबदाऱ्यांचं ओझं, रिस्पॉन्सिबिलिटी आणि भूतकाळातील त्रासदायक घटना म्हणजे पास्ट, ह्या गोष्टी इंडिकेट करतो. बॅकवर पिंपल्स येत असतील तर हे कारणं तुम्हाला नक्की भेटतील. अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती घेतली आहे की कुठल्या भागामध्ये पिंपल्स येण्यामागे काय कारणे दडलेली आहेत, मानसिक शारीरिक काय स्ट्रेस आहे ज्याच्यामुळे ही समस्या दिसून येते. आणि आपण अनेक वेळा वेगवेगळ्या क्रीम्स, वेगवेगळे लोशन, सोप चेंज करून देखील या समस्या का दूर होत नाही, तर आपण त्याच्या मागील इमोशनल स्ट्रेसबद्दल कधी विचारच केलेला नसतो. म्हणून तुम्ही ह्या व्हिडिओला बघा आणि कोरिलेट करा की आपल्या आयुष्यामध्ये यापैकी कुठला स्ट्रेस आपण फेस करत आहोत आणि त्याच्यावर काम करा. आणि होमिओपॅथीमध्ये केवळ पिंपल्ससाठी फक्त त्वचेवर उपचार केले जात नाही, तर मन, भावना आणि शरीर या तिघं गोष्टी एकत्रितरित्या घेऊन औषध दिले जाते, जेणेकरून तुमचे पिंपल्स कमी होतात, त्याचे मार्क्स कमी होतात आणि नॅचरली स्किन ही तुमची हेल्दी होते. आणि हा रिझल्ट जो असतो तो परमनंट असतो आणि भविष्यामध्ये जेणेकरून तुम्हाला वारंवार ही समस्या फेस करावी लागणार नाही आणि तुम्ही तुमच्या स्किन, शरीरासोबतच तुमचं मन देखील हेल्दी आणि ह्या सगळ्या सिच्युएशनपासून ओव्हरकम करण्यामध्ये तुम्हाला मदत होते. आता यासोबतच तुम्ही स्वतःला काय पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊ शकतात, तर स्वतःला सांगायचं की मी स्वतःला स्वीकार करते, मी जसे आहे तसे मी स्वतःला स्वीकार करते, माझी त्वचा ही सुंदर आणि निरोगी आहे, मी माझा पूर्णपणे स्वीकार करत आहे, मी माझ्या भावना शांतपणे व्यक्त करत आहे, जे इमोशनल सप्रेशन होत आहे ते रिलीज करा आणि आयुष्य हे सुंदर आहे, मी देखील सुंदर आहे. अशा छान छान गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही विचार करा जेणेकरून तुम्ही हेल्दी आणि निरोगी आयुष्य जगू शकाल. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत आणि त्यामागील भावनिक स्ट्रेस, ताण याबद्दल आपण बोलूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.